आणि आता सविस्तर बातमीपत्र। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। धनखड यांचा राजीनामा त्यांनी स्वीकारलेला आहे, पण यावरनं विरोधकांकडून अनेक सवाल उपस्थित होऊ लागले। काल काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खरगेंनी ऑपरेशन सिंदूरबाबत सवाल उपस्थित केला आणि जेपी नड्डा मध्येच उठून उभे राहिले आणि हे विधान रेकॉर्डवर घेतलं जाणार नाही असं म्हणाले। यावरनं जगदीप धनखड नाराज झालेत का अशी शंका विरोधकांनी उपस्थित केलेत आणि अन्य काही सवाल देखील विरोधकांनी उपस्थित केले। प्लीज सर, विषय ये है, इन विषयों पे मुझे विषय प्रश्न नहीं है। ये पहलगांव एंड ऑपरेशन सिंदूर के बारे में आपने जो दुनिया को बताया, हमको बताया, हिंदुस्तान के लोगों को बताया, उसकी बात कर रहा हूं। हमारे को इंफॉर्मेशन तो देना चाहिए। मैं ये भी बताना चाहता हूं कि आज दिन तक आजादी के बाद इस तरीके का ऑपरेशन नहीं हुआ जो प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हुआ है। आई एम नॉट गोइंग इनटू द डिटेल्स ऑफ इट, बट आई वुड लाइक टू टेल यू। अरे गुस्सा मत करो भैया, अरे गुस्सा मत करो। नथिंग विल गो ऑन रिकॉर्ड, वट एवर आई विल से दैट विल गो ऑन रिकॉर्ड, यू शुड नो। सिंदूर प्रकरणामध्ये खरगे जेव्हा बोलायला उभे राहिले आणि त्यांना माईक बंद झाला आणि सभागृह नेते लीडर ऑफ द हाऊस बोलायला उभे राहिले, तेव्हा त्यांनी त्यांच्या जागेवरून सभापतीचे उपराष्ट्रपतीचे अधिकार आपल्याकडे घेतले। ते म्हणाले जाहीरपणे कोणाला, विरोधी पक्ष नेत्यांना, खरगेजी तुम्ही जे बोलताय ते रेकॉर्डवर जाणार नाही आणि मी बोलतोय तेच रेकॉर्डवर जाईल, जे सभापतींनी सांगायला पाहिजे। ते लीडर ऑफ द हाऊस, भाजपचा नेता सांगतोय, जेपी नड्डा सांगतोय, ते लीडर ऑफ द हाऊस। हे संविधानानुसार पदावर बसलेल्या व्यक्तीचा अपमान। तर धनखड यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळातनं आता बऱ्याच प्रतिक्रिया येतात, बघूया। बहुत दुखद है और मुझे लगता है कि जो भी हुआ है वो सब सामान्य सा नहीं है और उनके जैसा अक्खड़ मिजाज का आदमी जो बीमारी की हालत में भी अगर कभी वो थोड़े बहुत बीमार भी रहे तो वो सदन आ जाते थे और पूरा समय देते थे कुछ चेयर पर। उनका ये कहते हुए कि स्वास्थ्य कारणों की वजह से इस्तीफा दे रहे हैं, मुझे सब सामान्य नहीं लग रहा है और कम से कम सरकार को इस पर बोलना चाहिए। सरकार बिल्कुल चुप है और ये चुप्पी जो है वो दर्शाती है कि सब कुछ सामान्य नहीं है। बहुत ही शॉकिंग है, सच बताता हूँ। क्या जरूरत है पता नहीं चल रहा, क्योंकि सुबह तो हाउस पे आए थे, कहीं भी उनके चेहरे पे, उनकी बॉडी लैंग्वेज से कहते, कहीं भी नाराजगी नहीं दिख रही थी। बात कर रहे थे, ढंग से हाउस चला रहे थे, उनकी स्टाइल जो है उस स्टाइल से हाउस चला रहे थे। वो एकाएक क्या हुआ कि दोपहर के बाद में गड़बड़ होने लगी और उनका इस्तीफा आप अगर पढ़ोगी तो उन्होंने लिखा है स्वास्थ्य के कारण मैं दे रहा हूं। भारतीय जनता पार्टी की चुप्पी बहुत कुछ बोलती है। नहीं, अब तो बात तो सही होगी। जिस कारण उन्होंने इस्तीफा दे दिया है तो नेचुरली स्वास्थ्य के कारण तो है, तो फिर लेकिन कांग्रेस पार्टी इस पर सवाल खड़ा कर रही है। ठीक है, वो कौन क्या सवाल उठाता इसको कोई मतलब नहीं है। जब उन्होंने खुद से कुछ बात कही है तो विश्वास रखना चाहिए। आज सवेरे और कल रात को जब मैं न्यूज देख रहा था तो उपराष्ट्रपति जी का रिसिग्नेशन दिया ऐसा पता चला। उनकी स्वास्थ्य अच्छी नहीं थी और कुछ दिन पहले एम्स में भर्ती भी थे। तो मैं डॉक्टर हूँ, समझ सकता हूँ अगर स्वास्थ्य अच्छा नहीं है तो वही कारण हो सकता है, ऐसा मुझे लगता है। तर या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत जोडले गेले आहेत एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आणि दैनिक पुढारीचे प्रतिनिधी प्रशांत वाघाये आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। सगळ्यात आधी मी प्रशांत यांच्याकडे येणार आहे। प्रशांत, हा राजीनामा खरं तर अतिशय धक्कादायक असा होता, मात्र कोणालाही त्यांनी जे कारण दिले बहुतांश जणांना त्यावर विश्वासच बसत नाहीये। खरंच प्रकृती अस्वास्थ्याचं कारण असू शकतं का इतक्या मोठ्या पदाचा राजीनामा देणं? काय वाटतं, तुमचं काय अनुमान आहे? तुला प्रश्न प्रशांतजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हा, एकदा प्रश्न रिपीट करा प्लीज। निश्चित प्रशांतजी, मी म्हटलं की हा राजीनामा अतिशय धक्कादायक असा आहे। इतक्या मोठ्या पदावरचा व्यक्ती
अचानक इतका राजीनामा देणं आणि त्यांनी जे कारण दिले त्यावर बहुतांश लोकांचा विश्वास बसत नाही. अर्थात सत्ताधाऱ्यांनी म्हटलं की खरंच प्रकृती अस्वास्थ्य आहे, पण विरोधी पक्षातल्या कोणाचाही विश्वास बसत नाही. इतक्या पटकन त्यांनी राजीनामा दिलेला आहे. तुमचं काय अनुमान आहे? हेच खरं कारण असू शकतं का, की यामध्ये अजून काही वेगळी गणित आहेत? अगदी आपण बघितलं तर काल 8:40 उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी त्यांचा जो राजीनामा होता त्या संदर्भातलं पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आणि सगळ्यांनाच एक प्रकारचा धक्का बसला. कारण संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जगदीप धनखड यांनी राज्यसभेचे सभापती म्हणून पहिला दिवस सभागृह चांगलं चालवलं होतं. आपल्याला माहिती आहे की केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांच्यासाठी अनेक प्रश्न होती, त्या प्रश्नाची त्यांनी उत्तरं दिली होती. दिवसभर लोकसभेचं कामकाज चाललं नाही, मात्र राज्यसभेचं चाललं. त्यामुळं अशी अचानक घटना होऊ शकते यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला हे कारणांमधलं एक कारण होऊ शकतं. कारण काही दिवसांपूर्वी जगदीप धनखड यांची प्रकृती बरी नव्हती, त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखलही करावं लागलं होतं. मात्र त्यानंतर ते बरे झाले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांना फोन केला होता, मल्लिकार्जुन खरगेंनीही फोन केला होता. मात्र ज्या पद्धतीने त्यांनी पहिल्या दिवशी सभागृह चालवलं ते पाहता अशी घटना अचानक होईल हे कोणालाही वाटत नव्हतं. म्हणूनच जे विरोधक लोक त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणू पाहत होती त्यांना देखील यामध्ये अनेक गोष्टी वाटतायत. त्यांचा राजीनामा नक्की मागवला गेला की त्यांनी स्वतःहून दिला? आरोग्याची कारणं हीच फक्त त्या संदर्भातली कारणं होती का, किंवा आणखी काही गोष्टी होत्या? अशा अनेक अटकळबाजी आता व्यक्त केल्या जात आहेत. मात्र यातलं निश्चित कारण कुठलंही सांगितलं जात नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय भावना व्यक्त करतात किंवा ट्विट करतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्यांनीही ट्विट केलं, त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचं गॅझेट नोटिफिकेशन देखील आलं. अशा सगळ्या गोष्टी होत आहेत. तर यात अनेक कारणं असतील. आत्ता त्याच्यावर आपण फक्त शक्यता व्यक्त करू शकतो. तब्येत हे कारण नक्कीच आहे, मात्र हे एकमेव कारण नक्की नाही आहे. कारण जगदीप धनखड हे सत्तेच्या किंवा सत्ताधारी मंडळींशीही चांगला संवाद ठेवून होते, विरोधकांशीही चांगला संवाद ठेवून होते. ज्यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी जेव्हा जेव्हा बोलायला वेळ मागितला त्यांनी टीका केली, तरी देखील त्यांनाही वेळ दिला गेला, सत्ताधाऱ्यांनाही पुरेपूर वेळ दिला गेला. व्यवस्थित सभागृह चालवत असताना देखील त्यांनी अतिशय धक्कादायकपणे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राजीनामा का दिला हा प्रश्न आहे. यातले उत्तर अनेक आहेत. यातलं एक उत्तर त्यांचे आरोग्य किंवा त्यांची प्रकृती असू शकतं. निश्चितच मला रामराजेंना विचारायचं आहे. रामराजे, आपण बघतोय की अनेक जण म्हणजे जे ऑफिशियली समोर आलेलं आहे प्रकृती अस्वास्थ्य हे मुख्य कारण प्रामुख्याने समोर येतं. पण मग जर प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा द्यायचाच होता तर तो कदाचित संसद अधिवेशन सुरू होण्याआधी 1-2 दिवसापूर्वी कदाचित देता आला असता असं अनेकांचं म्हणणं आहे. असा एक सूर सगळीकडे राजकीय वर्तुळात उमटतोय. एक अधिवेशनाचा एक दिवस उत्तम पद्धतीनं चालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानक असं काय घडलं? तर त्या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं जेव्हा शोधण्याचा प्रयत्न केला रामराजे, तेव्हा असं लक्षात आलं की JP नड्डांचं जे स्टेटमेंट होतं आणि त्यांनी ज्या पद्धतीचा अधिकार दाखवला, ज्यावरनं पण आता टीका होते, ते कुठेतरी नाराजीचं कारण असू शकतं का? काय वाटतंय? बिलकुल. खरं तर आपण सारखं म्हणतोय की अचानक, बरोबर आहे. तर दोन घटना असतात. एक स्वाभाविक घटना असते आणि दुसरी अस्वाभाविक घटना असते की जे आपल्याला ते एक्सपेक्ट नसते, अपेक्षा नसते, असं अचानक घडणं. मग आपण त्याला अचानक असं नाव देतं. आता उपराष्ट्रपती नियुक्तीची एक प्रक्रिया असते आणि नियुक्तीनंतर निवृत्तीची पण एक प्रक्रिया असते. परंतु नियुक्तीची आता 2 वर्ष आणखीन म्हणजे की ऑगस्ट 2027 पर्यंतचा कालावधी होता जगदीप धनखड यांचा. बरं, आरोग्याविषयी त्यांचे काही तक्रारी गेल्या काही महिन्यामध्ये नव्हत्या. मार्च महिन्यामध्ये एकदा दाखल केलं होतं आणि त्यानंतर ते आले होते आणि त्यांनी आत्ताच एक स्टेटमेंट दिलं होतं की माझी तब्येत एकदम चांगली आहे आणि मी निवृत्ती 2027लाच घेणार, असं एका कार्यक्रमामध्ये त्यांनी वक्तव्य केलं होतं. आणि त्याचबरोबर कालचा त्यांचा प्रेझेन्स असेल, अगोदरच्या बैठका असतील, या सगळ्याच्या ह्याच्यामधून त्यांची तब्येत जी आहे ती ठणठणीत वाटत होती. त्याच्यामुळं माझ्या गळ्यातून हे उतरत नाहीये की त्यांची तब्येत ठीक नव्हती.
आणि त्याचं कारण हे आहे की गेल्या काही दिवसापासूनचा त्यांचा संपूर्ण प्रवास आणि दौरा, बरं एवढंच नाही तर राजस्थानमध्ये उद्याचा दौरा त्यांचा ठरलेला होता, 1-2 दिवसाचा त्यांचा दौरा सुद्धा ठरलेला होता, बैठका सगळ्या ठरल्या होत्या, बैठका ते घेत होते. त्यामुळे अचानकपणे तब्येतीचं कारण म्हणजेच की जर एखादी कोणती राजकीय किंवा काही अडचण आली किंवा आणीबाणी आली तर त्याला कारण किंवा मुलामा किंवा डागडुजी एक दिली जाते, काहीतरी कारण लागतं. तर त्यापैकी हे कारण आहे का आरोग्याचं की जे कधीही चालू शकतं, तर तो एक मुद्दा आहे. परंतु मला अगोदर थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जायचं की हे घडलं काय आणि कशामुळे घडलं. साधारणतः काल म्हणजे की पहिला जो दिवस होता अधिवेशनाचा, तेव्हा 1 वाजता बिझनेस ॲडवायझरी कमिटीची एक बैठक बोलवली होती. तर ते 12:30 ते 4:30 याच्यामध्ये काय घडलेलं आहे साधारणतः 4 तासामध्ये ते पाहणं गरजेचं आहे. कारण त्या बैठक बोलवल्यानंतर त्या बैठकीला किरण रिजिजू पण आले, JP नड्डा आले आणि त्यानंतर सगळेच त्या बैठकीला होते. आणि तेव्हा काही लोकांनी विनंती केली की ही बैठक आपण थोडंसं लांबवूयात, पुढे ढकलूयात आणि 4 वाजता ही बैठक घेऊयात. त्यानुसार ठरलं की 4 वाजता ही बैठक घ्यायचं ठरलं आणि 4 वाजता मग पुन्हा धनखड यांनी बसले आणि बैठक बोलवली. मात्र त्यावेळेस केंद्रातले 2 मंत्री जे आहेत ते महत्वाचे ते या बैठकीला आले नाहीत आणि त्यानंतर मग संध्याकाळी मग तडकाफडकी अशा प्रकारचा निर्णय झाला. मग नेमकं त्या वेळेमध्ये त्या 4 तासामध्ये काय घडलं की पहिल्यांदाच 1 वाजता काही मंत्री आले आणि त्यानंतर 4 वाजताच्या बैठकीला ते आले नाहीत. मग या दरम्यान 4 तासाच्या दरम्यान कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत की ज्याचा परिणाम जो आहे तो एवढा झालेला आहे ते सुद्धा बघावं लागणार आहे. मी म्हणत नाही की त्यांची तब्येत म्हणजे की खरंच जे कारणं दिले जात आहेत त्यांनी पण कारण ते दिलेलं आहे, तब्येत त्यांची खराब असणार आहेच, परंतु काल आणि त्याच्या अगोदर ही वाटत नव्हते. काल संपूर्ण त्यांच्या सभागृहामधला जो बॉडी लँग्वेज होती म्हणजे की अगोदर ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भामध्ये स्थगन प्रस्ताव विरोधकांनी दाखल केला, तो त्यांनी फेटाळला. पुन्हा नंतर आणखीन याच्या संदर्भामध्ये जे बिहारमध्ये मतदान यादी जी आहेत त्या रिव्हिजनच्या संदर्भामध्ये एक स्थगन प्रस्ताव आणला, तो त्यांनी फेटाळला. मात्र तिसरा प्रस्ताव जो होता तो सगळ्यात महत्वाचा होता आणि कळीचा मुद्दा होता, तो म्हणजेच की जस्टिस वर्मा यांच्यावर महाभियोग आणणं. आणि त्या संदर्भामध्ये तो प्रस्ताव त्यांनी स्वीकारला आणि सांगितलं की याच्यामध्ये सेक्रेटरींनी सचिवांनी राज्यसभेच्या दखल घ्यायला पाहिजे. तर हा एकमेव प्रस्ताव जो आहे तो कालच्या दिवसामध्ये पहिल्या दिवशी स्वीकारला गेला होता. आणि जस्टिस वर्मा म्हणजे की ज्यांच्या घरी कॅश मोठ्या प्रमाणावर सापडली होती आणि त्यांच्या विरोधामध्ये महाभियोग चालवायचा होता. आता या पाठीमागे नेमकी काय स्ट्रॅटेजी असू शकते हा सुद्धा मुद्दा बघावा लागणार आहे. कारण आपण जी काही लोकांशी चर्चा केलेली आहे, सरकारमधल्या सुद्धा लोकांशी चर्चा केलेली आहे, तर त्यामध्ये आपल्याला असं समजलेलं आहे की जस्टिस वर्मा यांच्या विरोधामध्ये जो महाभियोग आणायचा होता सरकारनं त्याच्यासाठी तयारी केली होती, परंतु लोकसभेत तयारी केली होती. राज्यसभेमध्ये त्यानंतर आणायचा होता, कारण राज्यसभेतले जे आकडे आहेत ते सरकारच्या एकदम अनुकूल नाहीयेत तर काठावर आहेत. मग अशा वेळी तो महाभियोगचा प्रस्ताव जो आहे तो लोकसभेमध्ये आणणं गरजेचं होतं, परंतु त्याच्या अगोदरच राज्यसभेमध्ये आणला गेला. त्यामुळे कुठेतरी सरकार कम्फर्ट नव्हतं राज्यसभेमध्ये महाभियोगच्या संदर्भामध्ये प्रस्ताव आणण्यासाठी. हा एक मुद्दा जो आहे तो चर्चेला जातोय. परंतु आरोग्याचं त्यांचं कारण असणारच, परंतु त्याशिवाय कोणती कारणं असू शकतात यावर आपण चर्चा करतोय. यापूर्वी सुद्धा जस्टिसच्या संदर्भामध्ये किंवा सुप्रीम कोर्टच्या संदर्भामध्ये बरं धनखड हे स्वतः वकील आहेत आणि 2019ला ते सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस सुद्धा करत होते. त्यामुळे जजेस सोबतचं रिलेशन आणि कायद्यासोबतचं रिलेशन हे त्यांचं अतिशय चांगलं आहे, त्यांना अतिशय चांगलं ज्ञान आहे. आणि अशा वेळी त्यांनी महाभियोगला एक प्रकारे दखल घेणं, प्रस्ताव दाखल करून घ्यायची प्रक्रिया सुरू करणं, ते मग सरकारला कुठेतरी विचारलेलं आहे का, त्याच्यामध्ये सरकारची सहमती घेतली होती का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते या निमित्ताने निर्माण होत आहेत. आणि त्याचाच परिपाक जो आहे, त्याचाच परिणाम जो आहे तो अशा रूपामध्ये होतोय का की त्यांना पदावरून जावं लागतंय का, अशी सुद्धा चर्चा इथं ल्युटन्स दिल्लीमध्ये आहे. त्याच्यामुळं अनेक कारणं असू शकतात, परंतु त्यापैकी एक कारण जस्टिस वर्मा यांच्यावर महाभियोग दाखल करणं हा कळीचा मुद्दा आहे का या संपूर्ण प्रकरणामधला, ते सुद्धा पाहावं लागणार आपल्याला. निश्चितच म्हणजे हे अजून एक 2 ते 3 कारणं रामराजे या निमित्तानं पुढे आलेली आहेत, जी आपण आता सध्या अझम्पशन करतोय. जसं तुम्ही म्हणालात की बरोबर आहे की अर्थात प्रकृती अस्वास्थ्याचा मुद्दा असूच शकतो, त्यांचं वय लक्षात घेता, पण आपण जे पूर्वीपासून चर्चा करतोय की अचानक हे असं नेमकं का घडलं, तर त्याची अनेक कारणं आहेत. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, आतापर्यंतची क्रोनॉलॉजी बघितली तर मागच्या काही दिवसांचा सुद्धा आपण याचा आढावा घेतला पाहिजे.
मागच्या काही दिवसातली जर आपण क्रोनॉलॉजी बघितली तर गेल्या आठवड्याभरात वेगवेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे काँग्रेसच्या अनेक विरोधी नेत्यांशी अलीकडील जवळीकीबाबत त्यांची चर्चा होतीच. गेल्या आठवड्यात व्हीपी एन्क्लेव्ह येथे मल्लिकार्जुन खरगेंसोबत त्यांनी भेट घेतलेली होती आणि रविवारी अरविंद केजरीवालांसोबत भेट घेतलेली. सोबतच न्यायपालिकेतला भ्रष्टाचार रोखण्यासाठी एक NJAC सारख्या संस्थेच्या पुनरागमनासाठी ते आग्रही होते. पण त्याचं अभियान जे होतं सरकारच्या विचारांशी मिळतं जुळतं नव्हतं. मला प्रशांत वाघे यांना विचारायचं आहे की ज्या पद्धतीच्या रामराजेंनी घटना सांगितलेल्या त्या दिवशीचा आणि त्या तासातल्या विशेषता आणि मी आत्ताच्या मागच्या काही दिवसातली क्रोनॉलॉजी सांगितली, या सगळ्याकडे बघता तुम्हाला काय वाटतं, त्यांच्यावर कुठल्या पद्धतीचा दबाव होता का? प्रशांतजी. उपराष्ट्रपती पदावर असलेल्या व्यक्तीवर कुणाचा दबाव होता असं म्हणणं मला वाटतं गैर ठरेल. परंतु आपण ज्या भेटींचा उल्लेख केला, काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश, असे अनेक विरोधी पक्षांचे नेते वेळोवेळी उपराष्ट्रपतींना भेटायला जात असतात. म्हणजे हे काही आज जात आहेत किंवा केवळ जगदीप धनखड यांच्या टर्म मध्ये जात आहेत अशातला भाग नाही. जे ऍडिशन करून प्रशांत की उद्धव ठाकरेंनी सुद्धा भेट घेतली होती. जे आपले उपराष्ट्रपती असतात त्या उपराष्ट्रपतींना वेगवेगळे शिष्टमंडळ त्यांच्या सभागृहातले लोक भेटायला जात असतात. आता या दोन भेटी खूप महत्वाच्या ठरतात. एक म्हणजे अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आहेत. अरविंद केजरीवाल हे केवळ माजी मुख्यमंत्री आहेत, ते आता कुठल्याही सभागृहाचे म्हणजे संसदेच्या सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांनीही एक सदिच्छा भेट घेतली होती. आता या भेटीला सदिच्छा भेट म्हटलं जात आहे. आणि काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी जेव्हा दिल्ली दौरा केला होता, आदित्य ठाकरे देखील त्यावेळी दिल्ली दौऱ्यावर होते, त्यांनीही भेट घेतली होती. तर अशा काही भेटी आहेत भूतकाळात आपण बघितलं तर की जे लोकसभेचेही सदस्य नव्हते किंवा राज्यसभेचेही सदस्य नव्हते, अशा लोकांनी, जे कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीचे प्रमुख होते, अशा लोकांनीही त्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. हे एक वेगळं कारण आहे. दुसरी एक गोष्ट की साधारण आपण असं बघतो की लोकसभा असेल किंवा राज्यसभा, त्या दोन्ही सभागृहांमधले जे सभागृहाचे कस्टोडियन असतात, म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष किंवा राज्यसभेचे सभापती, यांची भूमिका आपण नेहमी जर बघितली तर ती उजव्या बाजूला पूरक असते आणि काहीशी डाव्या बाजूला तेवढी पूरक नसते. तर वेगवेगळी जी प्रस्तावं येतात त्यामधली बहुतांश प्रस्तावं ही सत्ताधारी पक्षाकडनं येतात आणि ती स्वीकारली जातात. कालचा जो प्रस्ताव होता जस्टिस वर्मा यांच्या बाबतीतचा, तो राज्यसभेत येईल याच्याबद्दल काही लोक अनभिज्ञ होते. तो आला, तो स्वीकारलाही गेला. मात्र केवळ हीच एक गोष्ट नाहीये, यापूर्वीही 2-3 अशा गोष्टी घडलेल्या आहेत की त्या दोन गोष्टींमध्ये सरकार आणि सभागृहातील सभापती यांच्यामध्ये मतं आणि मतांतर किंवा दोन वेगळ्या भूमिका, मतमतांतर म्हणण्यापेक्षा आहेत का, असे देखील प्रश्न उपस्थित झालेत. आता अर्थात हे याच्यापूर्वी कधी होत नव्हतं का, तर नक्कीच होत होतं. म्हणजे आपण लोकसभेच्या पहिल्या अध्यक्षांपासून किंवा राज्यसभेच्या पहिल्या सभापतींपासून बघितलं तर नेहमीच सत्ताधाऱ्यांना वाटत होतं की आमचे स्पीकर समोरच्यांना जास्त ऐकतात आणि विरोधकांना वाटत होतं की हे सत्ताधाऱ्यांचं ऐकतात. तर त्यामुळं स्पीकरची चेअरच अशी असते की ती कोणाचीच नसते आणि दोन्ही बाजूंना वाटतं की ही आमची नाहीये. मात्र विशेषतः जगदीप धनखड यांच्या बाबतीत आपण जर बोलायचं झालं तर गेल्या काही दिवसांमधले केंद्र सरकारची धोरणं किंवा निर्णय आणि त्यावर उपराष्ट्रपती किंवा राज्यसभेचे सभापती म्हणून जगदीप धनखड यांची भूमिका यांच्यामध्ये काहीशी वेगळी वळणं आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. त्याच्यामुळे हे देखील एक कारण होऊ शकतं. आणि कुठेतरी एक कारण, दोन कारण अशा सगळ्या गोष्टी असतात. पण त्याच्यातलं आणखीन एक मोठं आणि महत्वाचं कारण म्हणजे काल जस्टिस वर्मा यांच्यावर महाभियोग दाखल करण्यासाठी जे निवेदन देण्यात आलं ते स्वीकारलं गेलं, हे देखील एक कारण होऊ शकतं. आता जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याच्या निमित्तानं तो राजीनामा दिला गेला, स्वीकारला गेला. आता अर्थात हे पद असं आहे की ते खूप जास्ती काळ रिकामं ठेवता येणार नाही. शक्य तितक्या लवकर किंवा लवकरात लवकर त्या ठिकाणी नव्या व्यक्तीची किंवा नव्या उपराष्ट्रपतींची नियुक्ती ही करावी लागणार आहे. आता राज्यसभेच्या सभापती पदाचा जो कार्यभार आहे तो कार्यवाहक सभापती म्हणून हरिवंशजी, जे राज्यसभेचे आता उपसभापती आहेत, त्यांच्याकडे असेल. मात्र कार्यवाहक उपराष्ट्रपती नसणार आहेत. तर ही सगळी प्रक्रिया कधी होते, याला किती वेळ लागतो? भाजपला एकीकडे नवीन अध्यक्ष मिळण्याच्या पूर्वी देशाला नवे उपराष्ट्रपती मिळतात का, हे देखील पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे. कारण 21 ऑगस्ट पर्यंत हे सेशन चालणार आहे आणि 21 ऑगस्टच्या पूर्वी नवे उपराष्ट्रपती भारताला पाहायला मिळतील का, हे महत्वाचं ठरणार आहे. निश्चितच त्या संदर्भातली बातमी देखील आपण पुढे बघणार आहोत. तुर्तास या चर्चेत आपण इकडेच थांबूया. रामराजे आणि प्रशांत वाघे दोघे आमच्यासोबत जोडले गेलात आणि चर्चा केली. मनपूर्वक धन्यवाद.